आजच डाउनलोड करा आणि तुमच्या आवडत्या मालिकांचा आनंद लुटा. ठीक आहे वेंकी दादा, तू माझ्यासाठी नाही बोलला मी समजू शकतो. आणि तसंही भावना मॅडम, श्रीनिवास काका आणि लक्ष्मी काकूंचं मन दुखवून मी माझ्यासाठी बोलावं अशी अजिबात इच्छा नाही आहे माझी. शेवटी लढाई माझी आणि ती मीच लढली पाहिजे. बर ते सगळं राहू दे. बरं सिद्धू दादा, तुम्ही जरा 2 घास खाऊन घ्या. खाऊन घ्या, असं उपाशी राहू नका. चला घ्या. नाही वहिनी, थँक्यू. म्हणजे तुम्ही माझा एवढा विचार केला, पण खरंच नको मला. नाही दादा, जोपर्यंत मला सगळे माफ करत नाहीत ना, तोपर्यंत खरंच मला खायची इच्छा नाही आहे अजिबात. अहो सिद्धू दादा, अशानं आजारी पडाल तुम्ही, हांतरून धरून बसाल. बर बाकीच्यांचं राहू द्या, पण निदान भावना ताईंसाठी तरी धडधाकट राहायला पाहिजे की नाही तुम्हाला? काय बोलला तुम्ही वहिनी? परत एकदा बोला. मी म्हणलं की बाकी कोणासाठी नाही, पण आमच्या भावना ताईसाठी तरी धडधाकट राहायला पाहिजे ना तुम्हाला. थँक्यू दादा. आमच्या भावना ताईला लई सुखात ठेवणार बघा तुम्ही. तिच्यासाठी पूजा काय करताय, उपास तापास काय करताय, ऊन वारा पाऊस काही काही बघत नाही, आणि असे इथे उभं राहिलाय. लई प्रेम करताय ना तिच्यावर. पण काळजी नका करू दादा, भावना ताईला बी लवकरच तुमचं प्रेम कळेल. हाय की नाही वेंकी? वहिनी, तुमच्या तोंडात तूप साखर. बरं आता आम्ही निघतो बर का, तुम्ही काळजी घ्या. पाऊस पण लई आहे, वारा पण लई आहे, मुंगडं तसंच राहू दे बर का. तुम्ही नका काळजी करू, मी नाही का राखणार. तुमच्या मायेशी उभे. लक्ष्मी, आले आले. अगं चहा कधी आणणं? हे काय? अरे वा, आज आपण दोघं एकत्र चहा पिणार आहोत का? माझ्यासाठी नाही, मी कोणाकरता आणलाय? लक्ष्मी, बस जरा. अहो हे बघा. बस बस. मला सांग लक्ष्मी, काल रात्री तुला मी जे सांगितलं त्याबद्दल काही विचार केलायस का तू? मी नाही माफ करू शकत त्याला. लक्ष्मी, तू ही गोष्ट विसरतेस का की त्या वयात आपणही असाच वेडेपणा केला होता? आठवतंय ना? अगं, माणूस जेव्हा प्रेमात असतो ना तेव्हा असंच होतं.
दुसरं काहीही सुचत नाही. आणि चुका म्हणशील तर सगळ्यांकडनंच होतात ना ग. पण महत्वाचं काय असतं, आपण केलेल्या चुकांची जबाबदारी घेणं. आणि सिद्धू तेच तर करतोय. स्वतः केलेल्या चुकीची जबाबदारी घेतोय. अगं खमकेपणानं उभा आहे तू. तरीही चूक ती चूकच. कुणाचाही विचार न करता उचललेलं पाऊल होतं ते. त्याला माफी नाही. लक्ष्मी, थोडा विचार कर. अगं पण तू हे का लक्षात घेत नाहीयेस की जगात सगळ्यांचा विसर पडावा इतकी आवडते आपली भावना सिद्धूला. त्याने जी चूक केलीये त्यावर तुम्ही खुश कसे काय होत आहे? चुकतेस तू लक्ष्मी. मी सिद्धूवर किंवा त्यानं केलेल्या चुकीवर खुश वगैरे होत नाहीये. परिस्थितीवर खुश होतो. अगं जे काही वाईट घडायचं होतं ना ते घडून गेला आता. तुला आठवत आहे ना, आपल्या भावनांना मोजता येणार नाहीत इतके नकार बसवले. बघा आमची मुलगी खूप चांगली आहे, तिला तुमची सून करून घ्या असं म्हणत कित्येकांचे उंबरे झिजवले का आपण. पण काय झालं? आणि आता आपल्या मुलीवर निस्सीम प्रेम करणारा, तिचे गुण ओळखणारा, तिची योग्य ती पारख करणारा मुलगा आपल्या समोर आहे का, आपल्या दारात आहे. तुमच्या मुलीच्या पदविकेत दोष आहे. तिचं लग्न कधीच होणार नाही असं सगळ्यांनी आपल्या भावनाच्या कपाळावर मारलेला शिक्का माझ्या पोटात तरी याने पुसून टाकला लक्ष्मी. अगं हा एक बापाचा आनंद आहे, आईला नाही कळणं. लक्ष्मी, आणि किती दिवस तू देवाकडे प्रार्थना करत होतीस की भावनाचं लग्न होऊ दे, तिला चांगला नवरा मिळू दे. आणि सिद्धूने आपल्या देवीच्या साक्षीनं तर भावनाच्या गळ्यात मंगळसूत्र बांधलं. तुला असं नाही का वाटत की हा देवीनं दिलेला संकेत आहे? कदाचित देवीची सुद्धा हीच इच्छा असेल. जानू, जानू, लक्ष्मी निवास